पुसेगाव पोलिसांकडून तोतया पोलीस टोळीचा पर्दाफाश। 7 तोतया पोलिसांना अटक, 21 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई। पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावरील वाहनधारकांची लूटमार करणाऱ्या तोतया पोलीस टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 2 चारचाकी, 8 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 13 जुलै 2026 रोजी रात्रीच्या सुमारास वर्धनगड तालुका खटाव येथील हद्दीत पुसेगाव ते सातारा मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी बॅरिगेटिंग लावून वाहनांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक सुरू केल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचल्यावर काही पुरुष व महिला पोलिसांच्या वेशात बॅरिगेट जवळ उभं राहून वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांची गाडी पाहता संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतला। विकास दत्तात्रय शिंदे, वैभव पांडुरंग पवार, राहुल सुनील पाटील, केतन बाबासाहेब महाजन, प्रियांका रणदीप नाईक, प्रियांका संजय भोरे आणि अरुणा दयानंद आवळे अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नाव आहे। आपल्याकडं पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्धनगड या ठिकाणी हायवेवरती पुसेगाव पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की या ठिकाणी नकली पोलीस असावेत कदाचित, आणि त्यांनी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या आधारे ते नागरिकांना त्यांची तिथं लूटमार करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत। हा जो काही संशयास्पद जी काही माहिती प्राप्त झाली होती त्याच्यावरती पुसेगावचे इंचार्ज श्री खुने आणि यांच्या टीमने तात्काळ तिथं धाव घेतली। SDPO श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पोहोचल्या असता त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत, आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले किंवा पळायला लागले। त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली, आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या।